रात्रीतील पहिलीच लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तिरंगा धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर झुंज देताना तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या रजनीतील पहिल्या सामन्यामध्ये. आणि आज मला तर वाटतं यजमान संघ देखील खेळताना तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. सुधीर पाटील इन ॲक्शन मध्ये असणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका मंडळी. जोडले राहा आमच्या सोबत. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट सोबत जोडले राहा आमदार चषका सोबत. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आमच्या विभागात एक नामांकित समालोचक गेले कित्येक वर्ष समालोचक क्षेत्रामध्ये सातत्यानं जबरदस्त कामगिरी करत असताना साई पाटील तुर्बे यांचा आवाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धामध्ये. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. पंचाचा ग्रीन सिग्नल लेफ्ट प्ले. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत असताना आपण अमरला पाहतोय. वेगवान शैलीदार गोलंदाज समोर किशोर आणि साथीनं ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिलाच चेंडू लेफ्ट राऊंड द विकेटनं. पहिलाच चेंडू समोर खेळतायत, परंतु हवा तसा बॅटवरती चेंडू व्यवस्थित मिडल झाला आणि डॉट बॉलनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती टीम उसाटणीकडनं. 5 षटकांची ही मॅच. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि आता फिल्डिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला आपण पाहतोय. ह्या हंगामामध्ये पुन्हा एकदा ट्रॅकवरती हा संघ परतलाय. मागील 2-3 वर्ष सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चांगला दमखम आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर विथ द अँगल. यावेळेस मात्र कोणनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त हा बाहेर चेंडू निघाला आणि पंतांकडनं वाईटची खून. आज मात्र आमचे सत्यवानजी काकडे सर देखील ह्या स्पर्धेसमेत जोडले गेले आहेत. काल SP पॅनलच्या पण सँडी सरांना पाहिलं होतं. आज मात्र आज ते तोंडऱ्याला आहेत. बिझी शेड्यूल पूर्ण SP पॅनेलचं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. चांगला चेंडू, खोलात टाकलेला चेंडू, फुलोर लेंथ आपल्याला पाहायला मिळतंय. ही विविधता नेहमीच सामर्थ्य आपण पाहिली आहे. मागील वर्षामध्ये फॉर्म थोडासा चर्चेचा विषय राहिला होता, परंतु ह्या वर्षामध्ये पुन्हा एकदा वापसी त्याची खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. तेच गोलंदाज अर्थात वेगवान गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा बऱ्याचशा इंजरी देखील त्यांना फेस कराव्या लागतात. ते करत असताना पुन्हा एकदा वापसी अमर हिलालची आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू सुरेख त्यानं हाताळलेत. अफर्ट आपण त्याचा पाहू शकाल. अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न सातत्यानं तो करतोय आणि सध्याच्या घडीला त्याला यश देखील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण 2 स्क्रीन मध्ये पाहू शकाल. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि अगदी समोर पडल्यानंतर चेंडू बॅटन पॅड मधनं निघून जाईल तो यष्टीरक्षक अनिकेतच्या हातामध्ये. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा धापळकरती फक्त 1, ती देखील अतिरिक्तच्या साह्यानं. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट लेगला हा चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी व्हायला हवी त्याचं उदाहरण सेट करत असताना अमर हिलालला पाहतोय. उसाटणे गाव म्हटलं तर 3 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यापैकी वेलकम उसाटणे संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये देखील VRCC उसाटणे संघ चांगली फाईट दिली, परंतु परास्त व्हावं लागलं. आणि आज स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ आपण पाहतोय. बरेचसे खेळाडू या गावातनं घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता अमर हिलाल पुढील बॉल. इथे ब्लाइंग स्ट्रोक. चेंडूची पाहणी नव्हती, चेंडूची लेंथ लाईन ह्या गोष्टीचा विचार करून फटका खेळणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला सध्याच्या घडीला किशोरला आपण पाहतोय. अगदी आपल्या स्ट्रॉंग झोनला आडव्या बॅटनं खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि ते डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर झालेत. विथ द बॅट फक्त 1च आली आहे. एक अतिरिक्त अशा 2 धावा स्कोअर कार्डवरती बॅटिंग करत असताना टीम तिरंगा धुंद्रे. चांगला चेंडू ऑन साईडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल. तोपर्यंत अवधी होता 1 धाव सहज कंप्लीट केली जाते. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. बिनबाद 3 अशी शांत सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना तिरंगा धुंद्रेकडनं. डीजे यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात जुनी डोंबिवली हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना अगोदरच सूचित करतो की आपण लवकर रिपोर्ट करायचा आहे.
कारण की मॅच कंटिन्यू आपण चालू ठेवणार आहोत. सध्याच्या घडीला पहिले मॅच सुरू होत असताना थोडासा विलंब जरूर झाला, परंतु आता आणखी विलंब आपण करणार नाहीत. आयोजकांच्या वतीनं या सूचना आल्या आहेत आणि प्रत्येक संघाला सूचना की 4 षटकं आपण 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करतो. सो ते पाहता प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग आपण करायची नाही आणि जास्त वेळ खर्च करायचा नाही प्रत्येक सत्रासाठी. एका षटकाचा खेळ संपलाय. टाइम अलर्ट आहे आतापर्यंत 4.11 अर्थात 4 मिनिटांमध्ये पहिले षटक कंप्लीट करण्यात आलंय. गुणसंख्या लेखक आमचे जतीन असल्या कारणास्तव ह्या साऱ्या गोष्टी सातत्यानं ते देखील जोपासतायत. चांगला चेंडू अजय भंडारीला आपण पाहतोय. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. नेहमीच स्वतःला अनेक मैदानावरती त्यानं सिद्ध केल्या. विथ द बॉल विथ द बॅट नेहमीच त्याची कामगिरी दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. या अंगामध्ये सातत्यानं तो बाहेरील दौरे करत होता. ती भ्रमंती करत असताना त्याला आपण पाहतो नेहमीच. तर तो आज देखील त्याला जायचं होतं, परंतु आज देखील तो इनॅक्शनमध्ये आपल्या संघासाठी आलाय. ज्याप्रमाणे अनिल डोपरे यांनी वक्तव्य केलं की एखादा खेळाडू फॉर्मात असेल तर त्यांनी संघासाठी खेळायला हवं आणि त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण की क्रिकेट आहे, फॉर्म हा येता जाता असतो आपण म्हणतो, परंतु गावासाठी मला खेळायचं आहे आणि गावासाठी मला योगदान द्यायचं आहे, ही जिद्द या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण की आपल्या संघासोबत आपल्या गावाचं अस्तित्व, आपल्या गावाचा गौरव देखील जोडला जातो आणि त्या अनुषंगानं खेळ हा करायचा आहे. इथे बॅकफुटला जाऊन खेळणं पसंत केलं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. आतापर्यंत दमखम गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर टीम उसाटणीकडनं. ज्या प्रकारे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली होती असं वाटलं होतं चांगलं टोटल टीम तिरंगा दुंद्रेकडनं पाहायला मिळेल, परंतु आतापर्यंत गोलंदाज ह्या खेळपट्टीवरती हावी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल अप्रतिम चेंडू गुडल्या स्पॉटवरनं चेंडूमध्ये गती स्किट झाला चेंडू पडल्यानंतर जणू काही, आणि अगदी वेगानं हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं निघून गेलाय. 1 मोर डॉट बॉल पर्सेंटेज आतापर्यंत 6 चेंडू आणि फक्त 1चे योगदान ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाची शिदोरी आता वापरावी लागेल. पुढे सरकत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं देखील चेंडू बॅटचा संपर्क तितकासा चांगला नाहीये, फक्त एज लागली आहे. पंच दर्शवतात की चेंडू बॅटचा छोटासा संपर्क होता. एक धाव तिथे एकवटली जाईल. दुसरे षटक प्रगतीपथावर आणि फक्त धावा 5 पाहायला मिळतात. आतापर्यंत एकही चौकार आणि एकही षटकार ह्या सत्रामध्ये पाहायला मिळाला नाहीये, म्हणजे गोलंदाजीमध्ये भेदकता टीम उसाटणीकडनं. अंतिम बॉल समोर खेळताय डाऊन दी ग्राउंड, स्क्रीनच्या अगदी समोर. क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाही आहे, गॅप देखील होता आणि चेंडू सलग सीमा पार गेला आणि हा षटकार पहिला षटकार फलंदाज सातमध्ये खेळतो आणि दुंद्रे संघासाठी आपण पाहतोय दुंद्रेचे रील स्टार प्रसिद्ध आपण पाहतोय सोशल मीडियावरती चर्चेत असलेले आमचे प्रेम सिनारे, भावेश सिनारे यांच्याकडून दुंद्रे संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. मोस्ट वेलकम. दोन्ही रील स्टार आहेत, त्यांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. पाणी घेऊन जायचं 12th मॅन. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल चेअर गर्ल्स आणि हा सर्व कमाल आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. प्रत्येकी वेळेस काही ना काही वेगळी संकल्पना. काय सांगाल साई पाटील सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय वेगळे अॅनिमेशन तुम्हाला पाहायला मिळतं स्क्रीनवर. ह्या गोष्टी प्रामुख्यानं खरं तर पेटंट करायला हव्यात संदेश दादांनी, कारण की बऱ्याचशा गोष्टी ते करतात आणि त्या गोष्टी नंतर आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा नवनवीन संकल्पना ते आपल्या माध्यमातून नेहमीच स्क्रीनवरती दाखवतात आणि कशा पद्धतीनं स्पर्धा आणखीन लोकोत्तर होईल याची काळजी ते नेहमी घेतात. आणि जितकी स्पर्धा ते लोकोत्तर करतात तितकंच नाव त्यांचं देखील अगदी उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमदार चषक ही टॅगलाईन आणि सोबतच ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड, तसेच गणपतशेठजी गायकवाड, किसनजी कतोरे आणि उद्योजक प्रवीण शेठ पाटील यांना आपण पाहतो. एका बाजूने आमचे माजी सभापती सुरेश शेठ पाटील, त्यांच्या समवेत चिंतामण शेठ पाटील, तसेच आमचे मोतीराम शेठ पाटील आणि सुनील शेठ पाटील, ॲडव्होकेट सुनील शेठ पाटील. ह्या संपूर्ण व्यक्तिमत्वांचे छायाचित्र सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात.
आतापर्यंत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावा धावपळकावरती 11. अंतिम बॉलवरती किशोरनं लाजवाब षटकार ठोकला. हेलिकॉप्टर लँड केला होता त्यानं सीमारेषा पार. इथे देखील फुलोर लेनचा हा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं डीपमध्ये. बॅकअपला पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट केली जाते. वन्स अगेन दुसऱ्या स्पेलमध्ये आता आपण अमर हिलालला पाहतोय ज्यानं P1चं पहिलं षटक फेकलं होतं. इकॉनॉमिकल त्याचा पहिला स्पेल राहिला होता. त्या कारणास्तव त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास टाकलाय तो टीम उचाटणेनं आणि दुसरं षटक हाताळत असताना आता अमरला आपण पाहतोय. वैयक्तिक कोठ्यातील हे दुसरं आहे आणि संघाच्या वतीनं हे तिसरं षटक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जरूर कमी आहेत परंतु इथनं आता एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल आणि धावा वेगाने एकवटाव्या लागतील. प्रयत्न तर चालू आहे परंतु प्रयत्नांना यश मिळेल की नाही हे पाहावं लागेल. एक षटकार आतापर्यंत किशोरच्या बॅटमधून आपण पाहिलाय. अशाच काही फटक्यांची अपेक्षा त्याच्याकडनं जरूर वर्तवली जाईल. पडल्यानंतर चेंडू वळण घेताना आपण पाहतोय नॅचरल कोण नैसर्गिक जी गुणवत्ता डाव्या हाताच्या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती गुणवत्ता आता सध्याच्या घडीला अमर हिलाल दाखवत असताना आपण पाहू शकाल. 56 जर्सी क्रमांक अगदी व्हाईट लाईनच्या जवळून हा देखील चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं निघून गेलाय. पंचांकडे कटाक्ष टाकला होता परंतु पंच दर्शवतात की एक्झॅक्टली जी रिटर्न क्रीज आहे तिच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 मोर डॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल अगदी समोर फलंदाज चालून देखील आले होते खेळण्याचा प्रयत्न परंतु अंततः लेप करू दिलं परंतु त्याचा डिसिजन चुकला असं म्हणावं लागेल. दरम्यान हा चेंडू इथे फटका लाजवाब आहे. खाली क्षेत्राची निवड केली. बॉलला पाठवलं लॉंग लेग रिजनला. पंचांचा इशारा येतोय चौकार. गरज आहे अशाच फटक्यांची आणि आता ते फटके सध्याच्या घडीला किशोर यांच्या बॅटमधून 16 धावा धापळकावर. फटका लाजवाब आहे. चेंडू हवेमध्ये परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. झेल होता परंतु झेल कंप्लीट करू शकले नाही. जजमेंट चुकलं आणि त्याचा फायदा मिळतो तो फलंदाज किशोरला आणि धावा देखील प्राप्त होत आहेत. धावा इथे 2 कंप्लीट केल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 18 धावा धावफलकावरती. ह्या षटकामध्ये कुठे का होईना प्रयत्न चालू आहे परंतु एका बाजूनं अमर हिलाल ज्यानं आतापर्यंत 11 चेंडू डिलिव्हर केलेत आणि धावा फक्त 10 खर्च केल्यात. षटकातील शेवटचा चेंडू इथे प्रहार करायचा होता परंतु इथे देखील चेंडू आला डॉट. 3 षटकांचा खेळ संपला आणि आतापर्यंत पूर्णतः ह्या मॅच मध्ये वर्चस्व गोलंदाजांचं आपण पाहिलं कारण की 3 षटकामध्ये फक्त 6च्या सरासरीनं 18 धावा स्कोर कार्डवरती. एकही गडी न गमावता ही सुरुवात आहे परंतु मी म्हणेन गोलंदाजीमध्ये दिशा आणि टप्पा अचूक आपल्याला पाहायला मिळाला आणि याचंच कारण की कमी धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. 3 षटकानंतर टीम मीटिंग जरूर भरवण्यात आली आहे परंतु जास्त वेळ खर्च करू नका ही सूचना सातत्यानं आयोजनकर्त्यांच्या वतीनं सध्याच्या घडीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय खरडगावचे माजी सरपंच राजारामजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या या स्पर्धेची A1 जोडी या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमचे मुकुंदजी पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभहास्य आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय राजारामजी म्हात्रे माजी सरपंच खरडगावचे त्यांचा शुभ सन्मान. त्यानंतर समवेत भगवानजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी दिला. लवकरच त्यांनी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्याबद्दल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मायाची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला. त्यानंतर सन्माननीय भगवानजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत.
आपण आलात ह्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. नाव बॅक टू क्रिकेट. लगेचच वळणार आहोत आपण मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत 3 षटकामध्ये बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय तो गोलंदाजांचा, परंतु इथं 12 चेंडू जे शेष आहेत त्या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा ह्या बनवाव्या लागतील. कारण की एका बाजूने एक दमदार संघ आहे, नेहमीच तडाखेबंद बॅटिंग आपण ह्या टीमची पाहिली आहे. त्यांच्यासमोर 5 षटकामध्ये किमान 50चं आव्हान पाहिजे, परंतु आज स्टार्ट खूप खराब आपण पाहतोय टीम तिरंगा धुंद्रेचा. गोलंदाजी अटॅक त्यांचा जबरदस्त आहे. अगदी जर त्यांचा विचार केला तर उजवा हातखंड हा गोलंदाजी आहे, परंतु बॅकअपला धावा बनवाव्या लागतील. 30 तर्राट चेंडू जितेशचा आपण वेग पाहतोय. या गोष्टी नेहमीच जितेशनं दाखवल्यात. एक वेगवान गोलंदाज म्हणून या संघामध्ये त्याची नियुक्ती झाली आहे आणि आज वेगाची स्वारी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिला डॉट चेंडू. आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 9 चेंडू फेस केलेत ज्ञानेश्वर यांनी आणि फक्त धावा 3 धावफलकावरती आपण पाहतोय. संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. इथनं मात्र संघाला जर चांगल्या स्थितीमध्ये आणायचं असेल तर चौकार षटकार हे गरजेचे आहेत. नितांत गरज चौकार षटकारांची. इथे फटका तर सजवला चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक दूरून त्या ठिकाणी येत आहेत, परंतु आवाकाच्या बाहेर हा झेल होता, कठीण झेल होता. कारण की जवळजवळ सीमा लगत क्षेत्ररक्षक होते, तिथनं भरपूर दूरची चेस त्यांना करायची होती. ते करत असताना परंतु क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू लँड झाला आणि तोपर्यंत धावा ह्या ठिकाणी एकवटल्या जातात त्या 2 आणि या 2च्या मदतीनं धावफलक 2 दशकात अर्थात 20 या आकड्यावरती. आता इनॅक्शन मध्ये बुर्दुल संघ असणार आहे. आपण पाहू शकाल ड्रेस कोड मध्ये आता हा संघ रेडी आहे. येलो आर्मी. क्रिकेटमध्ये येलो कलर अर्थात पिवळा कलर आपण नेहमी म्हणतो की रेड अलर्ट असतो, परंतु क्रिकेटमध्ये येलो अलर्ट आपण म्हणावं लागेल. व्हाईट बॉल आला, अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऍड होईल. कारण की जवळजवळ 2 दशकं. रिव्ह्यू फिल्डिंग टीम. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतो. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आता तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये जरूर चेक करतायत. व्हाईट साठी रिव्ह्यू. पंचांकडनं व्हाईट चेंडू घोषित करण्यात आलाय, परंतु त्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. माऊस व्हाईट. व्हाईट बॉल. अतिरिक्त उंची ह्या बॉलमध्ये. ह्या अगोदर देखील अशाच प्रकारचा चेंडू जितेशनं हाताळला होता. अतिरिक्त गती आहे, परंतु गती जेव्हा गोलंदाजामध्ये असते त्यासोबत कंट्रोल ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अन्यथा आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंडियन टीमसाठी देखील वेगवान गोलंदाज आले, ज्यामध्ये वरुण ॲरोनला आपण पाहिलं, त्यानंतर उमरान मलिकला पाहिलं, परंतु गतीसोबत जर कंट्रोल नसेल तर आपलं स्थान संघामध्ये बनू शकत नाही. ह्या गोष्टीचा उल्लेख जरूर करावा लागतो. गतीसोबत लेंथ लाईन खूप महत्वाची आहे. कदाचित एक वेळ गती थोडी कमी चालेल, परंतु टप्पा आणि दिशा ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहेत ॲज अ गोलंदाज, आणि त्या गोष्टी आता जपाव्या लागतील. जितेशला देखील सुरुवात चांगली केली होती. पुढील चेंडू समोर टाकतात. आता डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे एकवटली जाईल आणि एका धावेनं स्ट्राईक मात्र आता किशोर आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत धावसंख्येचा वेग कमी आहे, परंतु जर आपल्या गोलंदाजांसाठी पाठबळ बनवायचं असेल, टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय नेक्स्ट मॅच मध्ये जो संघ इनॅक्शन मध्ये असेल गावदेव बुर्दुल संघ, आणि तो सध्याच्या घडीला येलो जर्सी मध्ये स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियन टीमचा जर्सी रंग आहे हा. खरं तर CSK आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर IPL ह्या मोठ्या पर्वामध्ये, मोठ्या लीग मध्ये हा संघ नेहमीच आपल्याला अंतिम टप्प्यात पाहायला मिळतो. आणि जवळजवळ 2 दशकं क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारे कांगारूज, त्यांच्या जर्सीचा देखील हा येलो कलर. म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये रेडपेक्षा येलो अलर्ट जास्त आपल्याला पाहायला मिळतंय. 22 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये सातत्यानं पाहायला मिळतंय, आणि त्याच गोष्टी जितेश देखील जपत असताना चेंडूची निश्चित कडा जरूर लागली. बॅट आणि चेंडूचा स्पर्श आपण पाहिला.
अतिरिक्त धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सफल देखील झाला. या दोनच्या मदतीनं धावफलक 24-24 या आकड्यावर आतापर्यंत चौथ्या षटकातील 5 चेंडू समाप्त झालेत. शेवटचा चेंडू शेष आहे. काय बॉलिंग झाली आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती अमरनं, अगदी त्याच प्रकारचं सातत्य त्यानंतर आपण अजयचं पाहिलं आणि आता सध्याच्या घडीला जितेशच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलंय. ॲक्युरेसी गोलंदाजीमध्ये त्यांची पाहायला मिळाली आणि याचंच कारण की प्रतिस्पर्धी संघाचे अव्वल फलंदाज, सलामीवीर फलंदाज मैदानात आहेत तरी देखील मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. आमचे सन्माननीय मयूरदादा यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपली जरूर प्रतीक्षा या ठिकाणी केली जात होती आणि अंततः त्यांचं हे शुभ आगमन आणि आगमन होताच पहिला धक्का लागला बॅटिंग टीम दुंद्रेला. परतावं लागेल फलंदाज ज्ञानेश्वर यांना. प्रसन्न पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ॲज अ गोलंदाज भरपूर यश या खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ह्या एरामध्ये प्राप्त केलंय, परंतु आज फलंदाजीमध्ये त्याला योगदान द्यावं लागेल. सुरुवात ज्या प्रकारे गरजेची होती ती सुरुवात मिळवू शकली नाहीत. एका बाजूनं प्रयत्न किशोरनं चालवलाय, परंतु आतापर्यंत तो देखील 17 वरती खेळतोय आणि सांघिक धावसंख्या 4 षटकानंतर 25 आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू शेष आहेत. 6 मध्ये आणखीन 15-17 जर धावा बनवल्या, 40+ जर धावा झाल्या तर मॅच मध्ये फाईट होऊ शकते. कारण की गोलंदाजी अटॅक तिरंगा दुंद्रेचा खूप चांगला आहे. कालच्या दिवसामध्ये देखील एक सामना आपण पाहिला होता जो कविश 11 शिवकृपा नागझरीनं जवळजवळ 39 धावा डिफेंड केल्या होत्या. म्हणजे ते पाहता या खेळपट्टीवरती जर गोलंदाजीची ताकद आपण दाखवली तर सामना डिफेंड करू शकता, परंतु त्यासाठी किमान 40चं पाठबळ गोलंदाजांसाठी अपेक्षित आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न दाखल झालाय आणि अंतिम डेट ओव्हरच्या षटकासाठी नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उज्ज्वल ढोपरी. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर, पंचांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचेल तो आता 26 या आकड्यावर. आतापर्यंत ह्या सत्राचा जर विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकार या सत्रामध्ये पाहायला मिळालाय. त्याखेरीज मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना गोलंदाजांनी. शेवटचा षटक दरम्यान हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न फसला आणि स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अप्रतिम झेल उज्ज्वलनं पकडलाय. हॉटबॅनच्या माध्यमातून पहिलं यश आपल्या नावावरती करत असताना आणि बॅटिंग टीमला हा दुसरा धक्का परतावा लागेल फलंदाज किशोर यांना. योगेश मडवी उपसरपंच उसाटणे गावचे यांचं देखील शुभ आगमन झालं, तर त्यांना विनंती आहे या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. कारण की एक दमदार स्पर्धेचे ते आयोजन करता देखील आहेत. साथीनं हितेश दादा देखील असतील, त्यांना देखील विनंती आहे या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर पाटील आता दाखल झालेत. अमर पाटील आणि प्रसन्न पाटील ही मधल्या फलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज पुढे सरकतोय. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत अवधी होता 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात येत आहे. सिंगल डबलनं मी म्हणेन मोठं लक्ष या ठिकाणी उभारू शकणार नाही या संघ. त्यासाठी आता मोठे प्रहार हवाई रूटनं आता मात्र संपर्क करावी लागेल. तो प्रयत्न आता निश्चितपणानं प्रसन्न पाटीलला दाखवावा लागेल. आतापर्यंत या सत्रामध्ये आता फक्त 4 चेंडू शेष आहेत. 5 षटकांची ही मॅच. असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील. ज्या प्रकारे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली होती, एक मोठं टार्गेट सेट करायचं आणि ते टार्गेट डिफेंड करायचं ही रणनीती होती तिरंगा दुंद्रेची. परंतु प्लॅन ए जो आपण म्हणतो तो सपशेल अपयशी राहिला.
कारण की बॅटिंग त्यांची चांगली झाली नाही. ज्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता तो स्टार्ट फलंदाज देऊ शकले नाहीत, सलामीर फलंदाज. आणि गोलंदाजीमध्ये अचूकता आपल्याला पाहायला मिळाली ती अमरची. त्यानंतर अजयला आपण पाहिलं आणि आता अंतिम टप्प्यामध्ये उज्ज्वलला देखील आपण पाहतोय. पुढील बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं प्रसन्नसाठी रिव्हर्स खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडूमध्ये वळण आपण पाहू शकाल. या गोष्टी सातत्यानं उसाटणे संघाच्या गोलंदाजांनी दाखवल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतो मिडल स्टिकला हा चेंडू डिलिव्हर झाला होता, त्यानंतर पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर देखील निघताना पाहायला मिळाला. आणि डाव्या हाताचा फलंदाज आहे, ते टास्क चेंज केला होता प्रसन्ननं, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. त्यानं देखील लगेचच फेस देखील कमी केला आणि चेंडूला मात्र वलन देण्याची जी किमया त्यानं साधली त्यावरती फलंदाज बीट झालाय. पुढील चेंडू समोर खेळायचं होतं अलॉंग द कार्पेट, चेंडू गरंगलत येईल, तो डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजनला, चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबलनं मात्र धावफलक पुढे नेत असताना आपण टीम दुंद्रेच्या फलंदाजांना पाहतोय. आतापर्यंत 29 धावा, फक्त 2 चेंडू शेष आहेत. दोन चेंडूंचा खेळ शेष आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती. इथे देखील चांगला चेंडू, वेग, साऱ्या काही गोष्टी सातत्यानं उज्ज्वल ढोपरी देखील दाखवत असताना व्हेरिएशन. काही चेंडू आपण मध्यम गतीचे पाहिले, काही चेंडू स्लोवर पाहिले, काही कटर पाहिले, तर काही वेगवान चेंडू देखील पाहायला मिळतात. इकॉनॉमिकल सातत्यानं गोलंदाजी. नेक्स्ट मॅच जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात यजमान संघ मृदुल संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली हा संघ आपण पाहू शकाल. इथे देखील चांगला चेंडू, वारंवार भेदकता गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि याचंच कारण की ह्या सत्रामध्ये धावा धावपळकावरती आल्या नाहीत आणि पूर्णतः जकडून ठेवलं. आणि धावपळकावरती धावसंख्या आपण पाहिली ती फक्त आणि फक्त 29 आणि 30चं सोपं लक्ष आहे. 30 चेंडू आणि 30 धावसंख्येचं लक्ष पाठलाग करायचं आहे विजयासाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. मॅच समरी आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं तिरंगा दुंद्रेचं. 14 मध्ये 17 बनवल्या किशोरनं, त्यानंतर ज्ञानेश्वरनं आज खराब कामगिरी केली. अंतिम टप्प्यामध्ये प्रसन्न पाटीलकडनं अपेक्षा होती, परंतु अपेक्षेला आज खेळ झाला नाही. ते पाहता या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये त्यांना काहीसा चमत्कार करावा लागेल जर सामना वाचवायचा असेल तर. चला टॉससाठी इन्व्हाइट करेन दोन्ही संघांचे संघनायक अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आणि गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ. तुषार आपण आला असतात तर लवकरात लवकर टॉससाठी या, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय, त्यामुळे विनंती असेल. चला बुर्दुलचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आज बुर्दुल संघ आपण पाहिलं तर ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल. चला या लवकर. जुनी डोंबिवलीच्या संघनायकाला विनंती असेल, तुषार आपण आला असतात तर लवकर या, कारण सुधीर पाटील इथे उपस्थित आहेत बुर्दुल संघाचे संघनायक. आज बुर्दुल संघ या स्पर्धेमध्ये अनन्या 11 जर गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल या नावानं खेळताना पाहायला मिळेल तर त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली या संघाला आपण पाहणार आहोत. आमचे बंधुत्वले मित्र रोशन पाटील तारा यांचं देखील ते शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. संदीप दादा आमचे पाहतात आपण. मॅन फ्रॉम सुकापूर आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स जबरदस्त टेलिकास्ट. 30 चेंडू 30 धावांचं मापक असं लक्ष घेऊन उसाटणे संघाची देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ आपण पाहतोय. अनिल दादा ढोपरे यांनी जो डायलॉग अतिशय जबरदस्त मानला तो सोशल मीडियावरती अजूनही चर्चेत आहे. बरेचसे संघ त्याचा वापर करतात. DJ नितीन लवकरच तो डायलॉग आपल्यापर्यंत पोहोचवतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. चला जुनी डोंबिवलीचे कॅप्टन अंतिम पुकार आहे, यानंतर कोणत्याही प्रकारे आम्ही कॉल करणार नाही आहोत, या गोष्टीची नोंद घ्या. गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे लवकरात लवकर टॉससाठी तयार राहा.
शुभेच्छा येत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि येस, उसाटणीचे विद्यमान सरपंच आपण पाहत आहोत सन्माननीय शिवाजी दादा पाटील यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा मेगा शो आपण काही दिवसापूर्वीच पाहिला. VRCC उसाटणे आयोजित शिवाजी दादा पाटील सरपंच चषक. अशोकजी बडेकर साहेब यांचं देखील इथे नुकतं शुभागमन झालं. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि मनोहरजी गाठवले साहेब आपण पाहतोय, त्यांचं देखील शुभागमन झालंय. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी भरारी साहेबांनी घेतले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावरती पाहू शकता कार्यसम्राट, जबरदस्त नेतृत्व आपण पाहतोय, ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही सरपंच चषकाची स्पर्धा पार पाडली. उसाटणेचे विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक शिवाजीदादा पाटील यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील, कार्यसम्राट, माजी सरपंच बुर्दुल, त्यांच्या वतीनं आम्ही आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 30 चेंडू 30 धावांची गरज आहे. आपण टॉस कंप्लीट करूयात, पण जुनी डोंबिवलीचे कॅप्टन काही क्षणातच आपल्यासोबत जोडले जातील. पण तत्पूर्वी सामन्याला आपण करूया सुरुवात. 3 षटकांमध्ये कंपल्सरी आपल्याला इथे येणं अनिवार्य असेल. 3 षटकांचा वेळ आपल्याला दिला जातोय, कारण यजमान संघाविरुद्धच मॅच आहे. त्यामुळे पॅनल्टी आम्ही देणार नाही आहोत. तरी देखील विनंती आहे की आपण लवकरात लवकर या. जुनी डोंबिवलीचे कॅप्टनला विनंती. मॅचला सुरुवात. या ऐकूया आवाज रोशन पाटील सर यांचा, जे ताराचे समालोचक आपण पाहतोय. जबरदस्त आवाज त्यांचा ऐकूया. यस, धन्यवाद प्रथमेश, धन्यवाद साई. यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकता. आणि दोंद्रे विपक्ष एका बाजूला उसाटणे, स्वर्गीय रामचंद्र मडवी, उसाटणे विपक्ष तिरंगा दोंद्रे, या दोन संघामध्ये लढत. टार्गेट अतिशय छोटा आहे, मापक आव्हान आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा. ऑन स्क्रीन आपण पाहत आहे खरं तर रायगडचा सुपर डुपर स्टार प्रसन्न पाटील, अगदी कमी वयामध्ये ज्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि दमदार परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिला. त्याला मात्र या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहत आहे. समोर फलंदाज असेल धनंजय हिलाल, हलक्या हाताने ऑन साईडला टर्न केलाय. क्विक सिंगलचा प्रयत्न, रनआउटची संधी, आणि इथे मात्र पहिल्या धावा कमी, त्यामध्ये चुका होताना पाहिल्या. बुर्दुलचे आमचे गोल्ड मॅन सन्माननीय धनाजी पाटील साहेब, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विकेटची संधी होती, का तर हा सामना जिंकायचा असेल तुम्हाला सुरुवातीलाच विकेट घ्याव्या लागतील. आणि इथे मात्र मोठी संधी गमावली. अजय भंडारी सारखा एखादा प्रमुख खेळाडू बाद झाला असता, दडपण टाकता आलं असतं. ब्लॉक हॉलमध्ये टाकला बॉल. पुन्हा एकदा यॉर्कर, सटीक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी प्रसन्न पाटीलचा पाहिला. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज, आणि धावा कमी आहे त्यामुळे थोडासा प्रेशर आहे फिल्डिंग टीमवरती. तो क्रिकेट आहे. अनबिलिव्हेबल तुम्हाला कामगिरी मात्र या मॅचमध्ये करावी लागेल. अनप्रेडिक्टेबल असा हा खेळ मैदानामध्ये तुम्हाला करून दाखवावा लागेल. एखादा मोठा उलटफेर 30 धावा रोखताना होईल का? इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस बॉल आपण पाहिला. कटरचा वापर, अँगल बनवला गोलंदाजाने. ऑफ स्टंप बॉल बाहेर काढला. प्रसन्न पाटीलची आगीवेगी बॉलिंग ॲक्शन. त्याच वेळेला आपण पाहता बॉलला स्विंग करत असताना विकेटकीपरच्या हातामध्ये हा चेंडू भिसावला. निर्धाव. सुरुवात चांगली झाली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये. हाफ ट्रॅकर, थोडंसं व्हेरिएशन, आदळलेला आपटलेला चेंडू, आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. 1 for 1 ओव्हर ही सूचना मात्र गोलंदाजाला मिळेल. बघा खरं तर प्रॉपर ग्रीप बसलीच नव्हती हा बॉल डिलिव्हर करत असताना. प्रसन्नही स्वतःवरती निराश झाला असेल, कारण त्याला एक वेगळं व्हेरिएशन करायचं होतं. आणि विकेटच्या अगदी मधोमध बॉल पडला. वाईडला लाईनच्या बाहेर, लेगस्टिकच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल झाला. पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केलं. 2 धावा स्कोर कार्डवरती. हलक्या हाताने ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. टर्न केला बॉलला. मिडॉनचा फिल्डर चेंडू खाली आला. 1 रन मात्र घेत असताना हे दोन्ही फलंदाज, कारण धावा कमी आहेत. एक छोटीशी भागीदारी मात्र या सामन्यामध्ये उसाटणे संघाला विजयाच्या समीप घेऊन जाईल. अजय भंडारी हा खेळाडू, या टीमचा सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू, सातत्याने चांगले योगदान या खेळाडूचं राहिलं आपल्या टीमला. उसाटणे म्हटलं की आमचे आदरणीय अनिलदादा ढोपरी यांचा मी आवाज उल्लेख करेन. प्रथमेशने देखील मगाशी सांगितलं, सोशल मीडियावरती एक त्यांचा खरंतर व्हिडिओ व्हायरल झाला. कित्येक वर्ष त्यांनी उसाटणे क्रिकेटची सेवा केली. यावेळेला अगदी लांबून पिक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड क्षेत्राकडे खराब कामगिरी. आउटफील्ड मैदानाची फास्ट बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमारेषा पार, हा नशिबाचा चौकार.
असं काही ना काही वेगळं नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये समय सूचकता टायमिंगला महत्त्व असतं आणि अगदी त्याच टायमिंगच्या आधारावरती जोरावरती डीजे क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव कमावणार आमचा कद नितीन सारिया डीजे. जेव्हा त्यांना आम्ही आमच्या विभागामध्ये लॉन्च केलं होतं, आज तिथल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये आयोजकाच्या मुखामध्ये एकच नाव डीजे नितीन. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून केलं होतं. हा खेळाडू कक्ष आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटणे संघाचा योगेंद्रजी मडवी, हितेन मडवी या संघाचे सर्व त्याच वेळेला आपण पाहता स्वतः अनिलदादा ढोबरी आणि त्यांचे 2 चिरंजीव वाघासारखं कमबॅक त्यांना करायचा. टायगर इज बॅक त्यांनी सांगितलं. आणि बघा या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आणि सुरुवात देखील तितकीच चांगली झाली. 7 धाबा आल्या. आता येणारे बॉल असेल 24, विजयासाठी 23. अमर पाटील आलाय, वेगावरती स्वार झाला, राऊंड द विकेट आले. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं बॅकवर्ड क्षेत्राकडे आलेला चौकार तो थांबवता आला असता तर कदाचित दडपण टाकता आला असं, दबाव टाकता आला असं उचलणे संघावरती. असं म्हणतात ना, पहिला दुष्काळ त्या 13वा महिना खराब फिल्डिंग पाहायला मिळाली, धावा कमी आणि त्याच्यातच आपण जर पाहिलं हा चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या उसाटणे संघाला. धनंजय हिलाल हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती. याही वेळेला यॉर्कर शॉर्ट कव्हरच्या दिशेने अगदी क्लोज विकेटच्या समोर उभा होता, त्याला बीट केलं. बॉल मागे चला, आउटफील्ड फास्ट आणि इथे मात्र डीप कव्हर पॉइंटला बॉल निघून चालला, सीमा रेषा पार. रन्स मधील 4, चौकार. ची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण. शॉर्ट प्लेन बॉल, हा पंप जॅक केला बॉलला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, पुल करत असताना धनंजय हिलालचा आपण जर पाहिला हा बाहुबली स्ट्रोक, षटकार. खदर असं म्हणतात, पालघर पासून तळ कोकण सिंधुदुर्ग हा कोकणाचा प्रांत आहे आणि ज्यामध्ये रायगड जिल्हा स्वराज्याची राजधानी आणि त्याच वेळेला आपण पाहिला महाडचा चौदार तलाव. शिका, संघटित बा, संघर्ष करा असा प्रगतिशील नारा ज्याने संपूर्ण समाजाला किंबहुना जगाला दिला ते भारतीय संविधानात्मक घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं हे गीत तुम्ही या ठिकाणी ऐकता डीजे नितीन यांच्या माध्यमातून. मैदानाकडे आपण जर पाहिलं 17 धावा आल्या. सामना आता 1 साइड झाला, एकतर्फी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तिरंगा दुंदरे संघ संघर्षमय हा संघ आहे. याही वेळेला थोडासा जागा बनवली परंतु बॉल टॉस झाला, राईज झाला आणि इथे मात्र पंचांनी बॉलला वाईड देखील घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि इथे पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 18 धावा धावफलकावरती अजूनही येणाऱ्या काही बॉलमध्ये 12 धावांचं समीकरण. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. कदा आपण पाहिला रन कमी आहेत, बॉल जास्त आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये पूर्णपणे पारडं जड आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं खरं तर बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटणे संघाचं आमदार चषक या स्पर्धेचं हे दमदार आयोजन तुम्ही बुर्दुल नगरीमध्ये पाहताय. A1 क्वालिटीचं आयोजन. याही वेळेला थोडासा बॉल खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धनंजय हिलाल हा खेळाडू सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आहे. सातत्याने या संघाकडून खेळत असताना आपण पाहिलं अजय भंडारीला, नेहमी त्याच्या जोडीला देखील अनेक नवोदित खेळाडू यंग टॅलेंटमधून आज या मॅचमध्ये धनंजय हिलाला प्रमोट केलंय ओपनिंग ब्लास्टर म्हणून. वारंवार ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, इथे विकेट मिळाला. पहिला धक्का असेल या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 18 धावा. दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणार. 99-92 फॉर्च्युनर गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे.
धन्यवाद. खरं तर आपण पाहताय आमचे ॲडव्होकेट सुनील पाटील माजी सरपंच आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय समाजसेवक प्रवीणजी पाटील यांना तुम्ही ऑन स्क्रीन. खरं तर तिरंगा दोंदरे संघाचा आपण प्रथमेश यंदाच्या हंगामाचा प्रवास पाहिला तर अप अँड डाऊन्स या टीमच्या वाट्याला आले. काही स्पर्धा त्यांनी गाजवल्या देखील, परंतु काही स्पर्धांमध्ये इतकी मोठी नामुष्की या संघावरती ओढवली. बऱ्याच ठिकाणी ओलपची नाईट स्पर्धा आम्ही पाहिली होती भोलानाथ शेठ पाटील साहेबांची. त्याही स्पर्धेमध्ये कोण संघाच्या अगेन्स्ट मात्र अक्षरशः हा संघ धारातीर्थी पडला होता आणि आज देखील तीच परिस्थिती या संघाच्या वाट्याला आली. त्यामुळे जे बॉन्डिंग 11 खेळाडूंचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित जुळवावं लागेल एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही उतरताय, कारण या गोष्टी फार गरजेच्या आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन जर टीमला मिळालं. विकेटची संधी होती, थोडासा आपण बॉल टॉस झाला होताना पाहिला, ज्या ठिकाणी हलकीशी कडा लागली. विकेट किपरने देखील कमालीचे प्रयत्न केले, कारण बॉलने उंची जास्त घेतली होती. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला असता. आणि इथे आपण जर पाहिलं जीवनदान अजय भंडारी या खेळाडूला मुकेश मडवी न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आला. येणारे काही बॉल आणि विजयासाठी तब्बल 12 धावांचं समीकरण. 17 चेंडूमध्ये 12 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. याही वेळेला थोडासा आपण पाहिला फुल लेन डिलिव्हरी वेगावरती स्वार झाला. जरी धावा कमी असल्या तरी आपलं कौशल्य, आपली गुणवत्ता, आपलं नैपुण्य दाखवत असताना त्या ठिकाणी प्रसन्न पाटील हा खरं तर गोलंदाज. जेव्हा जेव्हा रायगड ठाणे या लढती आपण पाहिल्या त्या रायगड संघाला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू, त्याला आपण पाहताय मोठ्या स्पर्धांमध्ये मोठी कामगिरी या खेळाडूची राहिली. आणि इथे आपण पाहता आणखीन एक डॉट. 16 चेंडूमध्ये आता 12 धावाचं समीकरण. या थोडासा जास्तच बाहेर टाकला आणि इथे आपण पाहिला पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवत असताना त्या ठिकाणी एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 19 धावा आपण पाहता धाव फलकावरती लागत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे या टीमच्या माध्यमातून मी बघाशी उल्लेख केला. योगेंद्रजी मडवी साहेब असतील, हितेनजी मडवी चॉकलेट बॉय या संघाचे खरं तर आधारस्तंभ. आणि त्याच वेळेला आपण पाहता संपूर्ण टीम मॅनेजमेंट अनिलदादा डोपरी यांच्या खांद्यावरती राहिली संघाला लीड करत असताना. यावेळेला देखील बिगिटचा प्रयत्न झालाय. बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय. फिल्डर डाऊन द बॉल. हर्षल हा खेळाडू होता, त्याने झेल टिपला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजय भंडारी या फलंदाजाला बघा पुन्हा एकदा पिकअप शॉट होता, बॅटच्या स्टिकर एंडला बॉल वर चढला त्यामुळे टाइम करता आला नव्हता आणि इथे मात्र झेलबाद झाले अजय भंडारी. बघा ऑन स्क्रीन पुन्हा एकदा हर्षनला आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने झेल त्याने कॅरी केलाय. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट तर हे टॅग लाईन त्याला मिळाली एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. तर सर विनंती आहे जुनी डोंबिवली संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. तुषार आपण आला असाल तर लवकरात लवकर व्यासपीठावरती या. सामना संपायला आलाय त्यामुळे विनंती आहे बघा कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळेत न खर्च करू नका. शेवटचे 15 बॉल आणि विजयासाठी 11 धावांचं समीकरण. आणि नवीन फलंदाज आपण पाहताय मैदानाकडे चाललाय अनिकेत ढोपरी. अनिल दादा ढोपरी यांचे चिरंजीव. फक्त दिशा दिले, शॉर्ट थर्डमॅनला बॉल निघाला, त्या ठिकाणी फील्ड झालाय. रन नसेल या बॉलवरती. जरी धावा कमी असल्या तरी दोंदरे संघ हार मानायला तयार नाही असंही म्हणायला हरकत नाहीये. प्रसन्न पाटीलची 2 षटके ही फार महत्वाची होती. या ठिकाणी एक मॅजिक करावे लागेल. एखादं इकॉनॉमिकल फिगर षटक किंवा मेडन षटक या मैदानात फेकावं लागेल या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. अंतिम 14 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांचं समीकरण. 14 बॉल आणि 11 धावा. समोर अनिकेत ढोपरी हा खेळाडू. सिंगल डबलला महत्व द्यायचं मी मगाशी उल्लेख केला. एक छोटीशी भागीदारी या मॅच मध्ये हवी आहे. रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. प्रचंड हेल्दी आहे अनिकेत आणि तरी देखील तो फ्लेक्झिबलपणा आपला दाखवतोय. या ठिकाणी आपण पाहिला खेळाडू बाद घोषित केला. आय थिंक हिट विकेट रनआउटच्या स्वरूपात माफी असावी. रनआउटच्या स्वरूपात करता त्या ठिकाणी बाद झाले मुकेश. थोडासा आपण जर पाहिला बॉडी बॅलन्स गमावला आणि हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. फर्स्ट रन कंप्लीट करत असताना मात्र फॉलो थ्रू मध्ये प्रसन्नाने त्या ठिकाणी रनआउट केलाय फलंदाज मुकेश मडवीला. डायमंड डकचा शिकार. आमदार ट्रॉफी आदरणीय आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या नावाने या स्पर्धेचं दमदार असं आयोजन तुम्ही इथे पाहताय. खरं तर
त्यांचं ग्राफिक्स तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळेल आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. अंतिम 13 चेंडू आणि विजयासाठी आता कदर आपण पहिला 11 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय उज्ज्वल ढोपरी. दिशा द्यायची होती यावेळी धीम्या गतीचा बॉल आणि इथे आपण जर पाहिला हा निर्धाव चेंडू आला. सामना संपलेला नाहीये. एकच रन या ओव्हरमध्ये खर्च केला आणि ती देखील वाईडच्या स्वरूपात. हे देखील प्रसन्नाचं वैशिष्ट्य राहिले. या षटकामध्ये कमबॅक करून दिलंय टीम दुंद्रेला. आता 12 बॉल विजयासाठी 11 धावांचं समीकरण. चला ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 षटकं संपलीत. 12-11 चं कॅल्क्युलेशन. येस जबरदस्त आयोजन संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतोय. तितकं सुंदर टेलिकास्ट आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मेगा शो आमची A1 जोडी बुर्दुलची आपण पाहतोय. सन्माननीय ॲडव्होकेट सुनील दादा पाटील साहेब असतील आणि त्यांच्या समवेत प्रवीण दादा पाटील असतील. या दोन बंधूंनी एकत्रित येऊन जबरदस्त मेगा इव्हेंट तुमच्या भेटीसाठी आणलेला आहे. त्याच समवेत आपण पाहतो आमचे आधारस्तंभ माजी उपसभापती सन्माननीय सुरेश बुधाजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत माजी उपसरपंच कार्यसम्राट चिंतामण भाऊ पाटील साहेब आणि बुर्दुल ग्रामपंचायतीचं दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय मोतीराम कृष्णा पाटील साहेबांचं. माजी सरपंच जबरदस्त योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिला आणि आमची A1 जोडीचा हा A1 शो आपण पाहतात. ॲडव्होकेट सुनील दादा पाटील माजी सरपंच बुर्दुल आणि त्यांच्या समवेत उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आमचे सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व प्रवीण शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीनं हा जबरदस्त दमदार आमदार चषक स्पर्धा आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 11 धावा. मॅच समरी आपण पाहताय. किशोरने मात्र चांगली फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये 17 धावा केल्या. येणारे 12 बॉल आणि 11 धावा. सामना संपलेला नाहीये. या सामन्यामध्ये एखादी किमया आता खरं तर आपण जर पाहिला दुंद्रे संघाला साकारावी लागेल. गोलंदाजाला खास करून एक वेगळं इम्पॅक्ट या मॅचमध्ये टाकावं लागेल. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला आता कमी करावा लागेल या सामन्यामध्ये. हा सामना जर का दुंद्रे संघाला जिंकायचा असेल तर एका बाजूला एखादा मोठा फटका किंवा सिंगल डबल जरी धावा आल्या तर या धावांचा सहजगत्या पाठलाग केला जाऊ शकतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाडणे या संघाच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार. सार्थक पाटील. पहिला बॉल ऑन साइडला पुल करायचा होता पण प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिडविकेट क्षेत्राकडे हा फटका सजवला. ज्या ठिकाणी प्रसन्न आहेत त्यांच्या दिशेने हा फटका सिंगल रन या बॉलवरती मिळाली. आता अंतिम चेंडू असतील 11 विजयासाठी 10 धावांचं समीकरण. एखादा उलटफेर या मॅच मध्ये होईल का याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाली. हा सामना जिंकायचा असेल दुंद्रे संघाला मात्र आपली सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेमध्ये करून दाखवावी लागेल. सार्थक पाटीलचं हे षटक समोर उज्ज्वल ढोपरी. यावेळेला तेच तरर बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र हा चेंडू आला निर्धाव. सामना बनत चाललाय. सामन्यामध्ये आता रंग भरतात त्या ठिकाणी दुंद्रे संघाचे गोलंदाज. शेवटचे 10 बॉल विजयासाठी आता 10 धावांचं समीकरण. रन बॉल मी मगाशी उल्लेख केला लेस दॅन रन बॉल इक्वेशन. आता हे इक्वेशन आलं रन बॉल. याचं कारण आहे प्रसन्न पाटीलचं सेकंड स्पेल. 10 चेंडूमध्ये 10 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलेलं आहे. अंतिम 10 बॉल 10 धावा. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील. बॅकफुटला आले कधी आपण पहिला खेळायचं होतं का त्या ठिकाणी स्क्वेअर कटचा प्रयत्न करतो. आतली कडा घेतली आणि बॉल त्या ठिकाणी निघाला. वाडिश लॉंग ऑनला 1 रन घेतली. 1 रनच्या समाप्तीनंतर आता समीकरण बनलंय शेवटचे 9 बॉल आणि विजयासाठी 9 धावांचं समीकरण. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नेरे दुंद्रे विभागातील हा तिरंगा दुंद्रे संघ तर एका बाजूला हक्केच्या अंतरावरती असलेला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. या दोन संघामध्ये आपण हा घमासान हे युद्ध आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहत आहे. अंतिम 9 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. एखाद दुसरा विकेट आणखीन प्रेशर टाकेल उसाटणे संघावरती तर एखादा मोठा फटका फलंदाच्या बॅटमधून आला तर मात्र पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. चांगली मॅच चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अंतिम 9 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. थोडासा बाहेर काढला बॉलला त्यामुळे पंचांनी इथे वाईड घोषित केलं. यस फिल्डिंग टीम रिव्ह्यू आला चेक केलं जाईल. वाईड साठी चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. अगदी कदर योग्य निर्णय राहील फिल्डिंग टीमचा कारण इथे 1-1 रन तुम्हाला थांबवायचे आहे. बघा कदर या स्पर्धेमध्ये वाईड साठी स्पेशल रिव्ह्यू राहिलाय. बीमर रनआउट साठी देखील रिव्ह्यू आहे पण तो वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आला. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. ब्रॉडकास्टिंग बाय आई एकविरा इव्हेंट आमदार ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण केलं जात आहे. हा जर बॉल लिगल आला तर प्रेशर
का तर डगआउट मध्ये राहील खेळाडू कक्षामध्ये, आणि जर का वाईड असेल तर मात्र दबाव. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. ऑनफिल्ड अंपायर वाईट बॉल डिसिजन आला, रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग टीमने, अनसक्सेसफुल रिव्ह्यू राहिलाय. या ठिकाणी तिरंगा दुंद्रे टीमचा 9 बॉल आणि त्या विजयासाठी 8 धाबा. या क्रुशल कंडिशनला अवांतर धाबा खर्च करणं म्हणजे आपण एक कदर कहाणी गोष्ट ऐकली असेल, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं असंच काहीतरी चित्र राहील. कारण इथे जर का तुम्ही वाईट स्वरूपात रन एक्स्ट्रा खर्च करत असाल तर तुम्हाला मात्र पराभवाला आमंत्रण करावं लागेल. शेवटचे 9 बॉल आणि विजयासाठी 8 धाबांचं समीकरण. 9 चेंडू 8 मॅच बनत चालली आहे. सार्थकला मात्र कमबॅक करायचं आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना बिगिटचा प्रयत्न झालाय सातत्याने आपण पाहिला त्या ठिकाणी अनिकेतच्या माध्यमातून, परंतु प्रॉपर कनेक्शन होत नाहीयेत. इथे मात्र सिंगल रन मिळाली. हा सामना इतका क्लोज येईल असं कधी उसाटणे संघाच्या पाठीराखांनी देखील वाटलं नसेल. कारण एका बाजूला आपण जर पाहिला फलंदाजी मधला दमकम उसाटणे संघाच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलाय, परंतु त्यांनाही संघर्ष करावास या मॅच मध्ये भाग पाडलाय. गोलंदाज आपण पाहता दुंद्रे संघाच्या गोलंदाजाने अंतिम 8 बॉल विजयासाठी 7 धावा. हे 2 चेंडू फार निर्णायक आहे त्या मॅच मध्ये. सार्थक पाटील या खेळाडूचे याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न, सटीक यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस परफेक्ट यॉर्कर पाहिला. आणि इथे आपण जर पाहिला आणखीन एक डॉट बॉल. मॅच आता मात्र रंगात आली आहे. हा सामना पुन्हा एकदा या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचत चालली आहे. पहिला सामना आजच्या रात्रीमधला हाय व्होल्टेज होत असताना आपण पाहत आहे. 7 बॉल आणि विजयासाठी 7 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं, मैदान सोडायचं नाहीये हेच मात्र सांगितलं दुंद्रे संघाच्या खेळाडूने. 7 बॉल आणि 7 धावा. याही वेळेला कटचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. हा सामना आता आलाय 6 चेंडू मध्ये 7 धावा. व्हॉट अ मॅच. पहिला सामना हाय व्होल्टेज पैसा बसून लढत तुम्ही मैदानामध्ये पाहताय. तर चला आपण टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक इथे उपस्थित आहेत. अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बोरदुल आणि गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. चला कॅप्टन या आपण लवकर टॉस कंप्लीट केला जाईल. आणि व्यासपीठावरती उपस्थित उसाटणीचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय शिवाजी शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की शिवाजी दादा आपण या आणि आपल्या शुभ हस्ते इथे आम्ही टॉस करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून दमदार सरपंच चषकाची स्पर्धा आपण BRCC उसाटणीच्या माध्यमातून पाहिली आणि ज्या स्पर्धेमध्ये सुनील दादा पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. आणि त्याच स्पर्धेचे आपण पाहतोय मुख्य आयोजक आणि उसाटणीचे प्रथम नागरिक आमचे शिवाजी दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. कुंडलिक शेठ पाटील साहेब जे पोसरीचे आहेत त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आपण या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीचे कॅप्टन टेल्स कॉल केलाय आणि हेड्स आलेला आहे. थँक्यू. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. सुधीर टॉस जिंकला, फक्त निर्णय कळवा. बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि टॉस जिंकलाय तो अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलनं आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. दुंद्रे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि प्रसिद्ध रील स्टार प्रेम सिनारे आणि बाबे सिनारे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुंद्रे संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. 6 चेंडू मध्ये 7 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. एखाद दुसरा मोठा उलटपेर या स्पर्धेमध्ये होईल का, क्षमता आहे या खेळाडूंकडे. पहिले 3 चेंडू ठरवतील या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. स्वप्नातही वाटलं नसेल उसाटणे संघाच्या खेळाडूंना पाठीराखांना हा सामना इथपर्यंत क्लोज येईल. 6 बॉल 7. जो करतर आपण पहिला बॅकवर्ड क्षेत्राकडे आलेला नशिबाचा चौकार तोही निर्णायक राहील या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वरती आलाय संकट मोचक गोलंदाज वैभव पाटील समोर असेल. त्या ठिकाणी खेळाडू आपण पाहता सज्ज होताना अनिकेत. पहिला बॉल स्विंग अँड मिस, राऊंड द विकेट आले, अँगल बनवला, अपील होते त्या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून. आता दबाव असेल फलंदाजावरती. 5 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावांचं समीकरण. यशाला कोणत्याही प्रकारचं शॉर्टकट नसतं, तुम्हाला प्रचंड मेहनती करावीच लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये स्ट्रगल करावा लागेल. 5 बॉल 7. या बॉल ऑन साइडला शॉटम पूल केलाय, बॉलने उंची घेतले, अंतर देखील कापलंय. बाहुबली स्ट्रोक अनिकेतचा हा धमाका स्क्वेअर लेगच्या बाहेर हा षटकार. एक षटकार, या षटकाराने मात्र सामन्याची हवा काढली. अक्षरशः धाबे दनानून सोडले होते दुंद्रे संघाने आता उसाटणे संघाचे. परंतु अनिकेत मी मगाशी म्हटलं की हा खेळाडू ज्याच्याकडे प्रचंड आक्रमकता आहे, स्फोटक फलंदाज, त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. 4 बॉल 1. 4 चेंडूमध्ये 1 रनचं समीकरण. जेव्हा रायगड प्रीमियर लीगचं आपण 5वं पर्व पाहिलं
तेव्हा अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचा MD वॉरियर संघ होता आणि त्यांच्या समोर आपल्या पनवेल परिसरातील बेलवली गावचा सुपरस्टार गोलंदाज होता अजय पाटील. 6 बॉलमध्ये 1 करायची होती, मेडन षटक टाकलं. आता या मॅच मध्ये 1 धाव वाचवता येईल का 4 बॉलमध्ये हे पाहावं लागेल. जर काही धाव वाचवली तर मात्र या खेळाडूचा जय जयकार होईल. अटॅकिंग फिल्डिंग लावली अनिकेतला या ठिकाणी मला पाहता धुंद्रे संघाने यॉर्कर टाकलाय, सटीक यॉर्कर, क्लीन बॉल. सामना संपलेला नाहीये, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. खेळाडू बाद झालाय. आता 3 बॉल विजयासाठी 1 रनचं समीकरण. अरे पुंदरे आला यो बुरदुलवाला, अरे पुंदरे आला यो बुरदुलवाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या बघा कदर अनिकेत बाद झाला. स्वतः आता अनिल दादा मैदानाकडे चाललेले आहेत. 3 बॉलमध्ये 1 त्यांना करायचे आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण जर पाहिलं संदेश, षटकार चौकार कोणी मारेल मैदानामध्ये उतरून सिंगल डबल काढताना मात्र अक्षरशः घाम पडतो फलंदाजांना. त्या कारण अशा वेळेला तुम्हाला तुमची गुणवत्ता, तुमचा टेम्परामेंट हा फार महत्वाचा असतो. आणि इथे आपण पाहिला 3 बॉल 1 षटकार जो लागला तिथून मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. एका बाजूला विजय तर दुसऱ्या बाजूला मात्र पराजय राहील. एक संघाला आपल्या स्पर्धेमधलं अस्तित्व कायम टिकवता येईल तर एका संघाला मात्र स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. असा सामना आपण पाहिला ओवळ्याच्या मैदानावरती. फुंडे विपक्ष सावळे 3 बॉल 1 असताना अक्षय पवारने सलग 3 बॉलवरती प्रथमेश म्हात्रेचा विकेट, जो सध्या व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे, कुणाल गरजचा विकेट, त्यानंतर आपण पाहिला सत्यम भोईरचा विकेट काढत तो सामना जिंकून दिला होता. या मॅच मध्ये सलग 3 डॉट बॉल टाकेल का, कारण समोर प्रचंड अनुभवी खेळाडू, उसाटणे संघाच्या क्रिकेटला दिशा गती देणारा हा खेळाडू. फिल्डरने चूक केली आहे, झेल व्हायला हवी होती आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट करत असताना हा सामना जिंकला. चौकार आला या बॉलवरती अनिलदादा ढोपरे यांच्या बॅटमधून. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. इथे मात्र सामना जिंकलाय उसाटणे संघाने. वेल प्लेड टीम उसाटणे, हार्ड लक टीम तिरंगा धुंद्रे. आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून हा मेगा शो आपण पाहत आहोत. A1 जोडी आम्ही नक्कीच पाहिली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब, माजी सरपंच बुरदुल आणि त्यांच्या समवेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय प्रवीण शेठ पाटील बुरदुल आणि त्यांच्या समवेत जनार्दन दादा इथे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या सर्वांच्या शुभार्थानं आपण हा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती पार पाडतोय. कार्यसम्राट व्यक्तिमत्व बुरदुल उसाटण्याचे प्रथम नागरिक आपण पाहतोय. विद्यमान सरपंच उसाटणे सन्माननीय शिवाजी दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करतोय. हेमंत शेठ अरी मडबी साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिन दादा पवार देखील आपल्यासोबत जोडले जातात. आमचे हिरामन शेठ पाटील देखील जोडले जात आहेत. या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय अशोकजी बडेकर साहेबांना विनंती असेल आपण देखील या. अशोकजी बडेकर साहेबांना विनंती आहे की आपण या. दादा आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब, माजी सरपंच बुरदुल, आमच्या स्पर्धेचे जनक, आणि प्रवीण शेठ पाटील बुरदुल यांना विनंती आहे की आपण या. हरिभक्त पारायण वासुदेवजी पाटील साहेबांना विनंती असेल की या आपण देखील. हरिभक्त पारायण वासुदेवजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण देखील यायचं आहे. उसाटणे बुरदुल म्हटलं की ही हॅलो. तर सामनावीर अमर हिलाल ज्याने 2 षटकं टाकली, 10 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद केले. सामना लो स्कोरिंग होता, त्यामुळे अमर हिलाल ठरतील या सामन्याचे हिरो. सामनावीर धनंजय हिलाल यांचे सुपुत्र आपण पाहतोय सार्थक हिलाल देखील भरपूर खुश आहेत कारण सामना जिंकलाय उसाटणे टीमने. सध्या आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण पार पाडतो आलेल्या मान्यवरांचा हा शुभ सन्मान. मान्यवरांची मांदी आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. व्यासपीठ भरगच भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवरांची ही उपस्थिती आणि आलेल्या प्रत्येकी अतिथींचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती पार पाडला जातो. A1 जोडी आमचे बुरदुलची त्यांच्या माध्यमातून A1 शो आपण पाहतो. आमदार चषक आणि दमदार स्पर्धा आमचे प्रवीण शेठ पाटील आणि सुनील शेठ पाटील, यो उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मनोहरजी काठवले साहेब जे चिरडचे साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
अभिमन्यूजी पाटील साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांचा हातून आम्ही शुभ सन्मान करतोय. येस, आपण पाहतोय बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच बिंदास शेठ पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या पंचक्रोशीतील कोणतीही क्रिकेट स्पर्धा असू दे, त्या प्रत्येकी स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं महत्त्वाचं सहकार्य असतं असे आमचे क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटची भक्ती करणारं, क्रिकेटला देवा समान पूजणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय बिंदास शेठ पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील आमच्या A1 जोडीच्या वतीनं सुनील शेठ पाटील, प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सामनावीर आपण पाहतोय या अमर हिलाल या आपण सामनावीर. आजच्या रजनीमधील पहिला सामना आपण पाहिला तिरंगा धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. आमचे हितेंद्रदा मडवी असतील, योगेशदादा मडवी असतील, त्यांचं आम्ही नक्कीच अभिनंदन करूया स्पर्धेच्या वतीनं. कारण अमरजी पाटील साहेब जे धुंद्रेचे आहेत आणि ज्ञानेश्वरजी चौधरी जे धुंद्रेचे आहेत त्यांना देखील विनंती असेल की दादा आपण देखील या. ज्ञानेश्वर उसाटकर साहेबांना देखील विनंती असेल आपण यायचं आहे. नाही, ज्ञानेश्वरजी उसाटकर साहेबांना विनंती आहे की आपण देखील या. या अमर या आपण. पोसरीचे आमचे कुंडलिक दादा पाटील साहेबांना विनंती असेल की या आपण. त्यांच्या शुभ हस्ते प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आपण लगेच इथे आपल्या अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. धनाजी पाटील साहेबांना देखील मी विनंती करतो आपण देखील या. धनाजी पाटील साहेब आपण देखील या. गोल्डन मॅन आणि येस बिंदास शेठ पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. हे सर्व मान्यवर आपण पाहतोय. खरंतर आमच्या A1 जोडीवरती असलेल्या प्रेमा खातीर इथे येतात प्रवीण शेठ पाटील, सुनील दादा पाटील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आहे. तर क्रिकेटचं नितांत प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्यांचा शुभ उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. अभिनंदन अमर, अभिनंदन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान